झाली नाही म्हणतात ना ते वराती मागून घोडे, तशी गत झालेली आहे। आज या शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी चौकामध्ये महानगरपालिकेचे आता कर्मचारी आलेले आहेत। आता त्या प्रकारे काम चालू केलेलं आहे त्यांनी। आता आपण बघू शकतात या चौकामध्ये हा जो रोड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग आहे, या मार्गामध्ये पाणी साचलेलं आहे। रोडवरती चाकरमान्यांना आणि वाहन चालकांना मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। महानगरपालिकेचे कर्मचारी विचारत आहेत की काम कुठून सुरू करायचं, नाला सापडत नाहीये, कसं हे पाणी कमी होईल याचा विचार करत आहे। आणि हा जर पाऊस असाच चालू राहिला तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जे सकल भाग आहे त्याच्यामध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशोक कांबळे, लोकशाही कल्याण। छत्रपती शिवाजी चौकात पाणी साचलंय त्याचा आम्ही अंदाज घेतो। आपल्या इकडे आज आपल्या 10:15 वाजता हाय टाईडचा टायमिंग होता, तर हाय टाईड होऊन गेलेली, आता पाणी उसळा चालू झालेला आहे। महापालिकेने जे लावलेले ते पंप आहे, डी वॉटर पंप, ते आता चालू करण्यात आलेले आहेत। त्यातून हळूहळू पाणी निचरा होतोय, पण त्याचं प्रमाण खूप अल्प आहे, त्यामुळे जरा पाणी स्लो चाललेलं आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा। तर वसई नालासोपारा स्टेशन दरम्यान ट्रॅकवर पाणी साचले। प्रवाशांवर ट्रॅकवरून चालत वाट काढण्याची वेळ आली। वसई ते नालासोपारा ट्रॅकवरून प्रवासी आता चालत जात आहेत। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा। खरं तर मुख्यमंत्री आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर जाणार होते, परंतु पावसामुळे मुख्यमंत्र्यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द झालाय। मुंबईत थांबून या संपूर्ण परिस्थितीवर आता ते लक्ष ठेवणार आहेत। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा। नांदेडच्या मुखेडमध्ये आमदाराला घेराव घातला गेलाय। तालुक्यात आमदार तुषार राठोड यांना गावकऱ्यांनी घेराव घातलाय। हसनाळ गावात आमदार पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले होते। 48 तासानंतर विचारपूस करायला आल्याचा आणि धरण प्रकरणात गावकऱ्यांची साथ न दिल्याचा, धरणाच्या कामाला पाठबळ दिल्याचा राग गावकऱ्यांमध्ये होता आणि म्हणूनच नांदेडच्या मुखेडमध्ये गावकऱ्यांकडून आमदारांना हा घेराव घालण्यात आला। तर हसनाळ गावात आमदार पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असता तेथील गावकऱ्यांनी त्यांना घेराव घातला। नांदेडच्या मुखेडमध्ये आमदाराला हा घेराव घालण्यात आला। 48 तासानंतर विचारपूस करायला आल्याचा आणि धरण प्रकरणात गावकऱ्यांची साथ न दिल्याचा राग या गावकऱ्यांच्या मनात होता आणि त्यासाठीच नांदेडच्या मुखेडमध्ये आमदाराला गावकऱ्यांकडून हा घेराव घालण्यात आला। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। कमलाकर, आमदारांना गावकऱ्यांनी घेराव घातलेला आहे, काय नक्की या गावकऱ्यांचा संताप आहे? कृपा, मागच्या 2 दिवसापूर्वी या ठिकाणी जो आहे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नांदेड जिल्ह्यावर आणि लेंडी प्रकल्पाच्या ज्या भाग आहे त्या एरियामध्ये जवळपास 9 गावांना पाण्याने वेढा घातला होता। याला 48 तास सुटून गेले आणि त्यानंतर जर बघितलं तर हे जे धरण होत होतं लेंडी प्रकल्प, या ठिकाणी जर आमदार महोदयांनी या गावकऱ्यांचं म्हणणं ऐकलं असतं तर या ठिकाणी ते गळभरण झालं नसतं आणि दिवाळीच्या नंतर जर ते आणि गावकऱ्यांना जे आहे आपले घरं जे आहे ते स्थलांतरित करायला वेळ मिळाला असता, अवधी मिळाला असता, तसं न करता आमदार महोदयांनी गावकऱ्यांची बाजू न घेता प्रशासकीय धन्यवाद कमलाकर, तुम्ही दिलेल्या या एकूणच माहितीबद्दल। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।